एक ब्रेकिंग न्यूज अमरावतीतून अमरावतीत जिल्हा परिषदेच्या शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। शाळेचे मुख्याध्यापक दिनेश भागवत आता निलंबित करण्यात आले। शिक्षण अधिकारी अरविंद माहुरे यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली। शाळेतील मदतनीस स्वयंपाकी देखील कारवाईच्या रडारवर। धक्कादायक अशी घटना आता अमरावतीमधून समोर येते आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडले। छगन, शिक्षण अधिकाऱ्यांवरती आता शिक्षण अधिकारी यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे। अमरावतीमधला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा नेमका प्रकार काय, हा विषबाधा नेमका कसा झालाय? नक्कीच करण, जर बघितलं तर गेल्या काही दिवसा अगोदर अमरावती जिल्ह्यातील अडगाव या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून जी आहे ते 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडलेली होती आणि त्यामध्ये त्यांच्यावरती त्या गावातच एका ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू करण्यात आले। त्यानंतर काही विद्यार्थ्यांची प्रकृती जी आहे ती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं। या संपूर्ण प्रकरणाची बातमी जी आहे सर्वात आधी पुढारी न्यूजने लावलेली होती आणि त्यानंतर जे आहे प्रशासन पूर्णपणे खळबळून जागं झालेलं होतं। यामध्ये आता एक अपडेट आलेली आहे, ज्या अपडेटमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांकडून आता त्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत दिनेश भागवत यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि या चौकशीमध्ये शाळेतील मदतनीस आणि स्वयंपाकी देखील कारवाईच्या रडारवर असल्याची माहिती आता आपल्याला मिळते आहे। त्यामुळे नक्की या प्रकरणात विषबाधेमध्ये कोण कोण सहभागी होतं किंवा ही घटना नेमकी कशा पद्धतीने घडली आणि याचे दोषी कोण आहेत हे आता समोर यायला सुरुवात झालेली आहे। करण, नक्कीच छगन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती।